नमस्कार, कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण कंदमुळं पाहणार आहोत। कंदमुळांपैकी कंदमुळं म्हटली तर ही जमिनीमध्ये पिकवली जातात आणि फारशी कोणाला आवडत सुद्धा नाही। पण आज आपण त्यातल्याच एका कंदमुळाचं म्हणजे सुरणाचे काप आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत। सुरण म्हटला तर तो मूळव्याधावरती रामबाण उपाय आहे। खूप सुरणाचे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत। तसेच त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व मिळतात। तर चला मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला तर मग आपलं साहित्य बघून घेऊया। हे मी सुरण घेतलंय, त्यानंतर तांदळाचं पीठ, कोकमाचं आगळ आहे, मीठ, हळद, लाल तिखट, रवा आणि पेरी पेरी मसाला। चला तर मग हे आपलं सुरण मी स्वच्छ असं धुवून घेतलंय। आता ते मी त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। हे अशा प्रकारे ते सोडून घ्यायचे। असे पातळ आपण काप करून घेणार आहोत। अशा प्रकारे ही मी काप करून घेते। आता त्याला आपण जे आपण कोकमाचं पाणी घेतलं होतं ते लावून घेणार आहोत। त्याच्यामुळे काय होतं, जो आपला सुरण असतो त्याला थोडीफार खाज असते, त्यामुळे आपण कोकमाचं पाणी लावून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे कोकमाचं पाणी लावून घेणार आहोत आणि 5 मिनिटं असं थोडं साईडला ठेवून देणार आहोत। चला तर मग आपण मीठ घालून घेणार आहोत, चवीपुरतं मीठ, त्यानंतर हळद, चिमूटभर हळद, लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर हे छान असं मिक्स करायचंय। छान असे मसाले आपले लागले पाहिजेत। त्यानंतर आपण त्यावरती पेरी पेरी मसाला घालून घेणार आहोत। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, लावून घ्यायचंय। पेरी पेरी मसाला छान असा लागला पाहिजे आपल्या कापांना। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा, 1 ते 2 चमचे आपण रवा घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, पेरी पेरी मसाला, छान असं मिक्स करून घ्यायचंय। पण तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी, त्यावरती मी तेल घालून घेते। तवा छान गरम झालाय, त्यावरती तेल घालून घ्यायचंय। त्यानंतर आपली जी काप आहेत ती मी त्याच्यामध्ये डीप करून घेणार आहे। डीप करून घ्यायचे, जशी आपण मच्छी फ्राय करतो तसंच आपल्याला डीप करून घ्यायचंय आणि शालो फ्राय करून घेणार आहोत। आपण शालो फ्राय करून घेणार आहोत। आपण आता तेल सोडून घेणार आहोत त्यावरती आणि छान असे खरपूस भाजून घेणार आहोत। एक साइड छान अशी भाजलेली आहे, आपण आता पलटी करून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपले सुरणाचे काप तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान कलर आलाय, मस्त असे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.